नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाचा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे. बघा यामध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि एकूण 30 गुण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महसूल विभाग किती आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 6 महसूल विभाग आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, माहितीचा अधिकार हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? माहितीचा अधिकार बघा हा कायदा सन 2005 या वर्षापासून बघा लागू करण्यात आला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलंय, भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारताचं राष्ट्रीय गीत विचारले कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे बघा, वंदे मातरम. बघा हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलं, इंटरपोल बघा हे खालीलपैकी काय आहे? बघा इंटरपोल बघा हे काय आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 बघा यायला पाहिजे. इंटरपोल बघा हे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, राज्यांचे वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? राज्यांचे बघा वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर विद्यार्थी बघा मुख्यमंत्री असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येणारा तो विषय आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? शिक्षण बघा हा विषय राज्य सूची, केंद्र सूची, समवर्ती सूची यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे बघा. शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमधला तो विषय आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलंय, पंचायत राज बघा हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? बघा पंचायत राज हे कोणाचं स्वप्न होतं? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे बघा. पंचायत राज हे महात्मा गांधी यांचं स्वप्न होतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, राज्यसभेची सदस्य संख्या एकूण किती असते? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते? तर 250 बघा एवढी राज्यसभेची एकूण सदस्य संख्या असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय, राष्ट्रीय आणीबाणी बघा राष्ट्रीय आणीबाणी बघा यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रीय आणीबाणी बघा यांच्या संबंधीचं कलम म्हणजे कलम 352 हे राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पुणे करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा पुणे करार कोणत्या वर्षी झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे बघा. सन 1932 या वर्षी बघा पुणे करार झाला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा सर्व विषयांचे आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे IMP प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारलाय, मिठाचं रासायनिक सूत्र कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मिठाचं रासायनिक सूत्र कोणतं? NaCl म्हणजे काय? सोडियम क्लोराईड. बघा हे मिठाचं रासायनिक सूत्र आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतीय संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी अंमलात आले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतीय संविधान कधी अंमलात आले? तर याचं योग्य उत्तर काय असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 यायला पाहिजे बघा. 26 जानेवारी सन 1950 पासून बघा भारतीय संविधान अंमलात आले. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय विचारलाय, त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे? बघा त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती असेल? बघा आसामची दिसपूर आहे, गोव्याची बघा पणजी आहे, नागालँडची कोहिमा आहे. बघा त्रिपुराची मग राजधानी कोणती असेल? बघा त्रिपुराची राजधानी आगरताळा बघा हे शहर
त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. कॉपीराईटचा कायदा सर्वात प्रथम कोणत्या देशाने केला होता. बघा कॉपीराईटचा कायदा सर्वात प्रथम कोणत्या देशाने केला होता. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. कॉपीराईटचा बघा सर्वात प्रथम हा कायदा अमेरिका देशाने केला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 भारताचे बघा पहिले कायदा मंत्री कोण होते. बघा भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले कायदा मंत्री होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. जागतिक तापमान वाढीसाठी कोणता वायू कारणीभूत ठरत आहे. बघा जागतिक तापमान वाढ म्हणजे काय ग्लोबल वॉर्मिंगला कोणता वायू कारणीभूत ठरत आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल. बघा कार्बन डायऑक्साईड बघा हा वायू जागतिक बघा तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी काय विचारला आहे. इजिप्त या देशाची राजधानी कोणती आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल. इजिप्त या देशाची राजधानी विचारली कोणती आहे. तर विद्यार्थी बघा कैरो इजिप्त या देशाची राजधानी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. मराठी भाषेचे पाणिनी असे खालीलपैकी कोणास म्हणतात. बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात. योग्य उत्तर काय असेल. दादोबा पांडुरंग तर्खडकर बघा यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 19 बघा काय विचारला आहे. जगामध्ये बघा जगातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे. बघा माउंट एव्हरेस्ट हे जगामधलं सर्वात उंच शिखर आहे. तर ते कोणत्या देशामध्ये आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल. बघा जगामधलं सर्वात उंच बघा शिखर माउंट एव्हरेस्ट हे नेपाळ या देशामध्ये बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. दाबाचं एकक खालीलपैकी कोणतं आहे. दाबाचं बघा एकक कोणतं असेल. केल्विन व्होल्ट पास्कल यापैकी नाही. बघा दाबाचं एकक बघा पास्कल हे दाबाचं एकक आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 या ठिकाणी काय विचारलं. आयफेल टावर कोणत्या देशामध्ये आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. आयफेल बघा हे टावर विचारले कोणत्या देशामध्ये आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल. आयफेल बघा हे टावर पॅरिस या देशामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी काय विचारलाय. समुद्राची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात. बघा समुद्राची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात. तर योग्य उत्तर काय असेल. समुद्राची बघा खोली मोजण्यासाठी आपण फॅदम या ठिकाणी हे एकक वापरतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 रामकृष्ण मिशन. बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा याचे योग्य उत्तर काय असेल. रामकृष्ण मिशन बघा यांची स्थापना स्वामी विवेकानंदांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 कोरोमंडलचा किनारा. बघा कोरोमंडलचा किनारा बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कोरोमंडलचा बघा किनारा आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. कोरोमंडलची बघा किनारपट्टी कोणत्या राज्यामध्ये आहे. योग्य उत्तर काय असेल. कोरोमंडलचा बघा किनारा हा तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये विचारले लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं आहे. बघा भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं असेल. बघा सिक्कीम हे राज्य भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे. आणि बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोवा बघा हे राज्य भारतामध्ये सर्वात लहान आहे. आणि लोकसंख्येने बघा सिक्कीम हे सर्वात लहान राज्य आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा या ठिकाणी काय विचारलाय. पद्मश्री. बघा पद्मश्री हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. बघा सर्वांनी सांगायचे विद्यार्थी मित्रांनो. बघा भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे. भारतरत्न. बघा भारतरत्न हा पहिल्या क्रमांकाचा आहे. तर पद्मश्री विचारलाय कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मश्री. बघा पद्मश्री हा 4थ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 या ठिकाणी काय विचारलाय. थायलंड या देशाचं चलन कोणतं आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. थायलंड या देशाचं चलन कोणतं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. बघा बहत हे थायलंड या देशाचं चलन आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 28 मित्रमेळा. बघा मित्रमेळा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? मित्रमेळा बघा ही संघटना कोणी स्थापन केली होती? बघा विदा सावरकरांनी बघा मित्रमेळा ही संघटना त्यांनी स्थापन केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा या ठिकाणी काय विचारलं? समानतेचा अधिकार. बघा समानतेचा अधिकार बघा खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये बघा दिलेला हा अधिकार आहे? समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचे कलम कोणते कलम आहे? तर योग्य उत्तर काय असेल? कलम बघा 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 राष्ट्रीय सभेचे बघा राष्ट्रीय सभेचे बघा ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा राष्ट्रीय सभेचे बघा ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन बघा सन 1936 मध्ये बघा फैजपूर या ठिकाणी भरलं होतं. बघा फैजपूर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? बिहारचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बघा बिहारचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल व लिपिक या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण असे 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.